खुशखबर खुशखबर खुशखबर. सोलापूरकरांसाठी आता मनोरंजन घेऊन आले आहे खुशखबर. लहान चिमुकल्यांसाठी 100 रुपयात 5 खेळणे, यात मिकी माऊस, जम्पिंग जपांग, ड्रॅगन, वॉटर बोट आणि ट्रेन. आपल्या लहान चिमुकल्यांसोबत आनंदोत्सव साजरा करा. आमचा पत्ता होम मैदान, पासपोर्ट कार्यालयासमोर, सोलापूर. अध्यक्ष आदरणीय CP सर, DSP HQ मॅडम, DSP झोन सर, सर्व ACP, सर्व PIs, सर्व मोहरम कमिटीचे पदाधिकारी, सर्व मुस्लिम बांधव, पत्रकार बांधव, आपल्या सर्वांचं पोलीस आयुक्तालयातर्फे आजच्या बैठकीकरता स्वागत आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे की दिनांक 16 जूनपासून मुस्लिम बांधवांचा नवीन वर्ष मोहरम हा सण सुरू होत आहे. मोहरम हा साधारण आपल्याकडे 16 तारखेपासून ते 26 तारखेपर्यंत मोहरमचा सण साजरा केला जाणार आहे. मोहरमच्या पहिल्या दिवसापासूनच जे आपल्या शहरामध्ये विविध पंजे, ताबूत, सवारी यांची स्थापना होते. आपल्याकडे जर आपण मागच्या वर्षी बघितलं तर 2025मध्ये जवळपास 165 सवारी पंजे अशी टोटल स्थापना झालेली होती. आणि 5व्या दिवसापासून या सर्व पंजांची मिरवणूक सुरू होते. 5वा दिवस ते 6वा, 7वा, 8वा, 9वा, 10वा हा दिवस शेवटचा मोहरम म्हणजेच आशुरा हा सण आपल्या मुस्लिम बांधवांकडून साजरा केला जातो. सर्व लहान मोठे पंजे यांच्या मोठ्या उत्साहात मिरवणुका निघतात. मोठ्या प्रमाणात या मिरवणुका बघण्यासाठी गर्दी जमा होते. तर या निमित्ताने आज आपण शांतता कमिटीची बैठक आयोजित केलेली आहे की हा सण शांततेत साजरा व्हावा. आपल्याला प्रशासनाकडून सूचना देण्यासाठी, त्याचप्रमाणे जर आपल्या काही अडचणी असतील, काही सूचना असतील तर त्या निमित्ताने आपल्याला चर्चा होण्याकरता आजच्या शांतता कमिटी बैठकीचं आयोजन केलेलं आहे. आपल्याला पंजे सवारी बसवताना, मंडप बसवताना रस्त्याचा 2/3 भाग मोकळा राहील आणि वाहतुकीस कुठलाही अडथळा निर्माण होणार नाही किंवा इमर्जन्सीमध्ये काही ॲम्ब्युलन्स, फायर ब्रिगेड किंवा पोलीस व्हेकल्स जाण्याची वेळ आली तर त्या ठिकाणी रस्ता मोकळा राहावा या दृष्टीने आपण काळजी घ्यायची आहे. सर्वांनी महत्त्वाचं म्हणजे आपल्या सर्वांना माहिती आहे की आपले सरकार पोर्टल या पोर्टलवरती आपण कोणत्याही महा ई सेवा केंद्र आपल्या जे बाजूचे असतील, जवळचे असतील त्या ठिकाणी जाऊन आपण आपले परवान्याची माहिती भरू शकता किंवा आपण आपल्या जवळच्या पोलीस स्टेशनला जाऊन सुद्धा आपल्याला जर काही अडचण येत असेल ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी, आमचे सर्व पोलीस अधिकारी, सर्व पोलीस कर्मचारी, IBचे कर्मचारी आपल्याला तिथे गायडन्स करण्यासाठी किंवा आपल्याला मदत करण्यासाठी, कशाप्रकारे परवाना आपल्याला फॉर्म भरायचा आहे याबाबत माहिती देण्यासाठी तिथे आपल्याला मदत करण्यासाठी आहेत. कोणी विनापरवाना मिरवणूक काढणार नाही याबाबत दक्षता घ्यायची आहे. आमच्याकडे काही अशा तक्रारी प्राप्त होत आहेत की कमिटीकडे परवाना मागण्यासाठी जातात, त्यांच्याकडून पैसे घेतले जातात. तर अशा प्रकारे कुठल्याही गोष्टींना बळी पडू नका. पूर्ण ही ट्रान्सपरंट प्रोसेस आहे. आपण आमच्या पोलीस विभागाकडे येऊन किंवा ई सेवा केंद्राकडे जाऊन आपण परवानगी घेऊ शकता. नॉमिनल जी काही शासकीय फी ती आकारली जाते ती देऊन आपण आपली परवानगी घेऊ शकता. आपल्याला इतर कोणत्याही कमिटीकडे किंवा इतर कोणत्याही त्रयस्थ व्यक्तीकडे, थर्ड पार्टीकडे आपल्याला जाण्याची आवश्यकता नाही आहे. अतिरिक्त बंदोबस्त आपण मागवण्यात आलेला आहे आणि सर्व पोलीस स्टेशनकडून येणार आहे. तर सोलापूरमध्ये खरं तर सर्व हिंदू मुस्लिम बांधव एकत्र येऊन हा मोहरमचा सण दरवर्षी साजरा करत असतात. आपली सोलापूरची जी परंपरा आहे की हिंदू बांधवसुद्धा या निमित्ताने एकत्र येतात आणि खूप गुण्यागोविंदाने आणि आपला धार्मिक सलोखा, सामाजिक एकोपा हा अबाधित राखून हा सण साजरा करत असतात. त्याचप्रमाणे आपण मुस्लिम समाजामध्येही बघितलं, वेगवेगळे पंथ आहेत. शियापंथीय असतील, सुन्नीपंथीय असतील, प्रत्येकाची मोहरम सण साजरा करण्याची ही पद्धत वेगळी आहे. तर आपण प्रत्येक पंथाचा, प्रत्येक धर्माचा सन्मान राखून ही सर्व सण उत्सव हा साजरा करायचा आहे आणि कोणाच्याही भावना दुखावतील अशा प्रकारे कोणाचंही वर्तन असू नये असं मी या निमित्ताने सांगू इच्छिते. आणि आत्तापर्यंत आपण मोहरमचा इतिहास बघितला आपल्या सोलापूर शहराचा.
म्हणजे कुठल्याही इतक्या वर्षामध्ये आपल्या सोलापूर शहरामध्ये कुठलंही गालबोट या सणामध्ये आपल्याला लागलेलं नाही आणि याच्या पुढे ही परंपरा आपल्याला चालू ठेवायची आहे आणि हा धार्मिक सलोखा आणि सामाजिक एकोपाचं वातावरण कायम ठेवून आपण हा मोहरम सण साजरा करायचा आहे. या निमित्ताने हीच अपेक्षा व्यक्त करते की आपण सर्वांनी उत्साहात, शांततेत आणि कायद्याचं पालन करून हा सण उत्सव साजरा करावा आणि आपल्याला शेवटी सर्वांना मोहरमच्या शुभेच्छा देते आणि माझे प्रस्ताव देते. तर आपण आमच्याकडे कधीही तक्रार करू शकता बिनधास्तपणे आणि तुमच्या तक्रारीची दखल घेतली जाईल आणि योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल. आपल्याला जो पोलीस स्टेशनकडून जो ठरवून दिलेला मार्ग असतो त्या मार्गावरूनच मिरवणूक काढायची आहे. मिरवणुकीचा मार्ग कोणीही बदलू नये. मिरवणूक काढताना जर मिरवणूक मार्गावरती इतर धार्मिक स्थळं असतील, मंदिरं असतील तर त्यासमोरून जाताना मिरवणूक जास्त वेळ रेंगाळत ठेवू नये. त्याचप्रमाणे ध्वनी प्रदूषण नियमांचं पालन करावे. आवाजाची मर्यादा जी कायद्याप्रमाणे ठरवून दिलेली आहे त्या आवाजाच्या नियमांचं आपण पालन करायचं आहे. रात्री 10 ते सकाळी 6 वाजेपर्यंत कोणत्याही वाद्यांना परवानगी नाही आहे. त्याचप्रमाणे DJ यालाही पूर्णतः बंदी आहे. DJला कोणतीही परमिशन राहणार नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण बघतो की सोशल मीडियावरती आपण रोज सोशल मीडिया बघत असतो. व्हॉट्सअप मेसेजेस असतील, इंस्टाग्राम असेल, सर्व माध्यमं आहेत. तर यावरती काही आक्षेपार्ह संदेश येत असतील. आपण बघतो कधीकधी काही समाजकंटकांकडून आक्षेपार्ह मेसेज किंवा धार्मिक द्वेष निर्माण करणारे, धार्मिक तणाव निर्माण करणारे कधीकधी मेसेजेस, पोस्ट या व्हायरल केल्या जातात. तर या अशा पोस्ट दिसल्यास आपण अजिबात कोणी पॅनिक होऊ नये. आपण जवळच्या पोलिसांना माहिती द्यावी आणि त्यावरती आम्ही कायदेशीर कारवाई करू. दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मोहरमच्या सणानिमित्त आपण बघतो की बॅनर्स, पोस्टर्स लावले जातात. तर कोणीही अशा प्रकारे आक्षेपार्ह संदेश असणारे किंवा जातीय तेढ निर्माण करणारे कोणत्याही प्रकारचे त्यावर मेसेजेस असू नयेत आणि विना परवाना लावू नयेत. आपल्याला लावायचे असतील तर प्रॉपरली महानगरपालिकेची परवानगी घेऊन मोहरम सणापुरतं ते पोस्टर लावायचं आहे आणि सण पार पडल्यानंतर आपण ते बॅनर, पोस्टर काढून घ्यायचं आहे. या गेल्या वर्षी ज्याप्रमाणे आपण बघितलं, मगाशी पोमण साहेबांनी सांगितलं की मोठ्या प्रमाणे पंजे मिरवणुका निघतात. शेवटच्या दिवशी दरवेश पंजा यांची मशाल मिरवणूक ही मोठ्या प्रमाणात निघते आणि त्या मिरवणुकीला बघण्यासाठी बऱ्याच मोठ्या प्रमाणात गर्दी होते. महिलांची, लहान मुलंसुद्धा ती मिरवणूक बघण्यासाठी येतात. तर या निमित्ताने हे सांगू इच्छिते की महिला आणि बालकांची सुरक्षा ही आपल्याला जास्तीत जास्त महत्त्वाची आहे आणि ही मशाल मिरवणुकीमध्ये कोणतीही दुर्घटना घडणार नाही याची आपण दक्षता घ्यायची आहे. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.